स्वप्न भास होई नयनरम्य हे दृश्य पाहता आनंद होई नयनरम्य हे दृश्य पाहता आनंद होई नयनरम्य हे दृश्य पाहता आनंद होई तरी स्वर्गची असावा तरी स्वर्गची तरी स्वर्गची असावा स्वप्न भास होई नयनरम्य हे दृश्य पाहता आनंद होई नयनरम्य हे दृश्य पाहता आनंद होई नयनरम्य हे दृश्य पाहता आनंद होई मनानंद होई मनानंद होई आणि या सरोवराच्या ठिकाणी निर्माण झालेले निसर्गाचे सानिध्य पाहता क्षणी या द्रौपदीच्या मनात खरोखरच अत्यानंद होते. पंचपांडवांची पांचाली दयागण गोपाळकृष्ण यांची बहीण त्या माझ्या दयागण गोपाळकृष्णाला बंधू म्हणून मानलं ना, त्या माझ्या दयागण गोपाळकृष्णाला आतापर्यंत या 5 पांडवांवर आलेली संकट दुरापास्त केली. महाभारतासारखे युद्ध झाले आणि भारताचे भारतेश्वर म्हणून या विश्वात ज्यांची ख्यातिकीर्ती आहे ना, ते माझे पंचपांडव आणि त्यांची धर्मपत्नी ही पांचाली. खरोखर समाधान एवढंच वाटतंय की अत्यानंद मनाला होतो. आणि का होय तर या निसर्गात एवढा आल्हाददायक बदल झालाय की प्रत्येक क्षणाक्षणाला हा बदलणारा निसर्ग या निसर्गाचे सानिध्य आणि निसर्गाचं वर्णन करता करता शब्द सुद्धा आपोटे पडू लागले. असं वाटतंय हिरव्यागार गवताना आचरणाऱ्या धरणी मातेवर हे पारदेशूर रस असेल एक सगळे आनंदानं बाजारण्याचे कर्तव्य केले. हरणांची पाठी साई तरी शेवटी चापाया पुष्पांचा सर्वत्र बसला समाधान वाटते. हे म्हणून चैतन्याचा अनसंकटाचा आनंद असेल. खरोखरच त्या परमेश्वरानं या निसर्गाला दिलेलं सौंदर्य आणि आम्हा स्त्रियांना दिलेलं सौंदर्य या सौंदर्याला कोणाची दृष्ट लागू नाही, कोणाची दृष्ट लागू नाही. जणू असं वाटतंय की या निसर्गाच्या स्वागतासाठी ज्याप्रमाणे ऋतुराज जसा जवळ येतो ना, तसा तो आज माझ्या मनातही येऊन जातोय. माझ्या मनातही येऊन जातोय, माझ्या मनातही येऊन जातोय. ऋतुराज आजवनी आला, ऋतुराज आजवनी आला.
ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला, ऋतुराज आजमनी आला. संतुष्ट मनाला या निसर्गाचं वर्णन केलं. लगबगीनं राज्यामध्ये निघून जाणं. आहा अचानक वेळ झाली. आपण अचानक दिसला म्हणून क्षणभर घाबरलो. पण प्रति नमस्कार करणारी व्यक्ती यावेळी तरी कोण? नाही बरं केलं. यक्षराज. या अरण्याच्या ठिकाणी तुमचं वास. माझं नाव द्रौपदी. हा. त्याप्रमाणे आपलं सौंदर्य त्याप्रमाणे आपला नावनिदान आवडला आम्हाला. तुमची आणि माझी ओळख झाली. ही ओळख अशीच राहू द्या. पुन्हा जरी भेटलो ना तर एकमेकांशी सौजन्य बोलूया. आता झाली पावला त्यांच्या जागी स्थिर करा. पण का? याच्या वेळाची कारण आपलं सौंदर्य माझं सौंदर्य कर्तव्याच्या पूर्ततेसाठी जात असताना हे आपलं सौंदर्य पाहिजे. आणि क्षणभर या सौंदर्याने आसक्त झालो. हे सौंदर्य आम्हाला हवामान वाटू लागलं. म्हणून द्रौपदी सरळी वैष्णवती आम्ही आहोत. हा त्या सौंदर्याचा आस्वाद आम्हाला चाकायचा आहे. अहो या सौंदर्याचा आस्वाद तुम्हाला दाखायचा आहे. आस्वाद चाकायचा आहे. या क्षणाला हा तुमचा गैरसमज आहे. समोर दिसतं तसं नसतं म्हणून हे विश्व पडलं जातं. म्हणून प्रत्येकाला विचार करायला हवा. पूर्ण ही विचार. समोरील जी तुमच्या व्यक्ती आहे ना, हा. त्या व्यक्तीचं लग्न झालंय, सुखमय संसार तिला धाडलाय. 5 पांडवांची धर्मपत्नी आहे मी. म्हणजे आपला विवाह झाला. आपलं लग्न झालं. चालेल. आम्हाला काही फरक पडत नाही. अहो माझ्या सौभाग्याचे धनी 5 जण आहेत. काय सांगतेस का? तरी सुद्धा या विश्वात पातिव्रत्य तेजाची पुण्याई त्या परमेश्वरानं या द्रौपदीला बहाल केली आहे. म्हणजे 5 जणांसोबत तू लग्न केलं. मग यावेळी हे बरंच झालं. कारण संसाराचा अनुभव आम्हाला नाही. आम्हाला हवी होती ती अनुभवी स्त्री हवी होती. ते 5 जण आणि मी 6वा. काही फरक पडत नाही. अहो तुम्हाला फरक पडत नाहीये. पण पातिव्रत्य तेजाची पुण्याई 5 जणांमुळे मला जरी प्राप्त झाली तरी पंचकन्या म्हणून या विश्वात वावरणारी द्रौपदी सहजतेने तुमच्या स्वाधीन नाही होणार आहे. होऊ नको. यावेळी वासनाला मनाचा झालेला हा यक्ष स्वतःची इच्छा पूर्ण करते. मी वाक्याचे दिव्य खडवी माझ्या समोरची कल्पना कदाचित तुला नसेल. तितका झाडतो समाजा तितका हट्टीवृत्तीचा हा यक्ष समोर आहे. जेवढे आपण शांत आणि हट्टी बनता तेवढी मी सुद्धा शांत आणि अशांत स्वभावाची आहे. समोरील आलेला काळ हा काळ सुद्धा समजला. महाकाळ म्हणून त्याच्या समोर